गाणगापूर हे तीर्थक्षेत्र कर्नाटकमध्ये येते आणि आम्ही आता चाललो तिकडे। प्रत्येक सुट्टीमध्ये कुठं नाही कुठं तरी देवदर्शनाला जाणं होतंच आमचं। गाडी हलायला असे लवकर आलो। आईंना आमच्या देवदर्शनाची खूप आवड, पण सगळ्यांच्या सुट्ट्या जुळून येतील असं नाही आणि हा योग आला आता। सहकुटुंब चाललेले आहे गाणगापूरला दत्त दर्शनासाठी आणि जाताना हा असा परिसर दिसत आहे। इकडे काळी जमीन आहे, पिके फार दिसत नाहीत इकडे आणि आपल्याकडे लाल मातीचा शिवार असतो, तर इकडे काळा भोर असा छान परिसर दिसतोय। रस्ते पण एवढे चांगले नाहीयेत जाताना, पूर्ण शिवार असा काळा भोर। इकडची माती खूप सुंदर काळी आहे बघ, किती छान वाटते। भांडी चांगली बनतात आमच्याकडे, लाल माती बघायला मिळते ना। भांडी कशाने स्वच्छ। रस्त्यात मध्येच आम्हाला रेलची पटरी लागली। मालगाडीचा टायमिंग होता त्यामुळे गेट पडलं होतं तिथे, त्यामुळे सगळेच थांबले होते। आम्ही थांबलो। मालगाडी पास झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आणि जाताना आम्हाला केळीची बाग असलेलं शेत आणि पपईचे बागा असलेलं शेत पाहायला मिळालं। कारण केळीच्या बागा तर सगळीकडेच आहेत, आपल्या गावी पण आहेत, आता कोकणात तर भरपूर पाहायला मिळतात। पण पपईचं शेत मी पहिल्यांदाच बघितलं होतं, आम्ही सगळ्यांनीच पहिल्यांदा बघितलं होतं। त्यानंतर आता कर्नाटकात प्रवेश होणार होता आणि पुढचा प्रवास आमचा कर्नाटकात होणार होता, त्यामुळे तिथं महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाउंड्रीवर पोलीस थांबले होते। त्यांनी गाडी चेकिंग केली आणि मगच आम्हाला कर्नाटकात जायची परमिशन दिली आणि आता आमचा प्रवास चालू आहे तो कर्नाटकमध्ये। अक्कलकोट किंवा पंढरपूर यासारखा रस्ता चांगला नव्हता, रस्ता थोडा कच्चाच होता, त्यामुळे प्रवासाला आम्हाला खूप वेळ लागला आणि आम्ही गाणगापूरला पोहोचलो। आता आम्ही दर्शनासाठी जायलोय मंदिराकडे, गाडी पार्किंग करायसाठी थांबले। वातावरण असं पावसाचं ढगाळ दिसतंय, पण उष्णता खूप आहे। ढगाळ वातावरणात पण ते ऊन लागतं नाही का, तसं झालंय, असं डोळ्याने बघायला येत नाही। आम्ही सगळेजण मंदिराकडे निघालो। गाणगापूर हे तीर्थक्षेत्र कर्नाटकमध्ये येते। सगळे तिथे कन्नड बोलत होते, त्यांना मराठी काहीच कळत नव्हतं, हिंदीमध्ये बोललं तर थोडंफार कळत होतं। आम्ही मंदिरापाशी पोहोचलो तेव्हा इथं प्रसाद सुरू होता आणि त्यानंतर प्रसाद घेऊन झाल्यानंतर आरती सुरू होणार होती असं माईकवर पुकारत होते, त्यामुळे सगळ्यांनी पहिले प्रसाद घेऊन या, मग आरती सुरू होईल असे सगळे सांगत होते तिथं। आणि आपल्याला एखाद्या ठिकाणी नवीन गेलं की काय माहीत नसतं, त्यामुळे लोक काय सांगतील तसंच आपण करतो आणि प्रत्येकाच्या हातात जी हिरवी पानं दिसत आहेत ती हिरवी पानं विकत घ्यायची आणि मग त्याच्यावर प्रसाद घ्यायचा असं आहे। जेवढी लोक असतील तेवढी ती पानं विकत घ्यायची। आम्ही पानं घेतली, पण प्रसादाच्या ठिकाणी खूप गर्दी होती, त्यामुळे भाऊने आमच्या जाऊन प्रसाद घेऊन आला आणि तोच प्रसाद थोडा थोडा सगळ्यांना दिला, तो घेतला आम्ही आणि मग आम्ही गेलो दर्शनासाठी। दर्शनाच्या लाईनमध्ये असतानाच आरती सुरू होती, त्यामुळे आम्हाला आरती पण भेटली दर्शनामध्येच, लाईनमध्येच असताना। दर्शनाच्या लाईनला एवढी गर्दी होती, पण वरती फॅन होते सगळीकडे, त्यामुळे लोकांना मंदिरात दर्शनासाठी लाईनमध्ये उभा राहताना एवढा त्रास झाला नाही आणि मुलींनीही आमच्या छान सहकार्य केलं, लाईनमध्ये उभं राहून छान दर्शन घेतलं। आम्ही आत्तापर्यंत जेवढे फिरलो तेवढे सगळीकडेच आमचं दर्शन खूप छान झालं। मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचेपर्यंत आरती संपली होती, त्यामुळे तिथेही छान आम्हाला उभा राहून व्यवस्थित दर्शन घेता आलं। त्यानंतर आम्ही आलो बाहेर। आई आणि मी येत होती आणि रस्त्याने काही भक्त मंडळी होती, ती कुजबूज होती दर्शन खूप छान झालं म्हणून, आणि खरंच दर्शन छान झालं होतं। सुनो गौर से पेप्सी वालो, बुरी नजर ना हक पे डालो, चाहे जितना ड्यूक ला लो, सबसे आगे होगा नींबू पानी। नींबू पानी हमने पिया है, तुम भी पियो। एकदा दिला तर घेत काय परत पण ऐकू गेलं नाही मला। आम्ही सगळे गाणी म्हणू आणि तू ऐकत ऐकत झोपतेस का? आम्ही गाणगापूरला दत्त दर्शन घेऊन आता पुढील प्रवासासाठी निघालेलो आहे। पुढचा प्रवास कुठला भाऊ सांगा? कोणाकोणाला झोप आले त्याने आराम झोपून घ्या, प्रवास 3 तासाचा आहे। मला दिवसाची झोप लागत नाही, आम्ही परिसराचा आणि शिवण्याची लाईफ इतकी मस्त आहे ना, उठून सुटून झोपायचं।
पाणी बघा, विहीर बघा, विहीर विहीर आहे काय पॉन्ड आहे केवढी मोठी विहीर बघ. शिवण्या कधी बघते झोपेतून उठले माऊ आमची, झोपेतून उठले. तुळजापूरला जायला अजून 1 तास आहे. आम्ही हायवेलाच इथं जेवायला थांबलो. सर्वांचाच उपवास एकादशी असल्यामुळे, कारण काल पंढरपूरला गेलेलं म्हणून आज सगळ्यांनी एकादशी पकडले. काही पण असू दे, आपल्याला भूक लागली की ते इतकं टेस्टी लागतं ना. शिवण्या उपवास नाही तुझा? नाही. आई मला बडीशेप द्यायला आली. उठा, झोपलेले सगळे. तुळजापूरला पोहोचलो आपण. उठा उठा. आता थोड्याच वेळात आम्ही तुळजापूरला पोहोचणार आहे. घाट आहे. कोल्हापूरला ज्योतिबाला जाताना जसा रस्ता आहे तसाच तुळजापूरला जाताना रस्ता आम्हाला वाटत होता. वळणाचा घाटाचा रस्ता होता तुळजापूरला जाताना. आम्ही आता तुळजापूरला पोहोचलोय. दर्शनासाठी मंदिराकडे चाललोय. मंदिरात गर्दी आहे की नाही, काय सिच्युएशन आहे ते गेल्यावर समजणार आम्हाला. गँग कुठं राहिली आमची? आई कुठं राहिल्या? पार्टनर दमलाय? आम्हाला तुळजापूरला पोहोचायला संध्याकाळ झाली होती. मंदिरात जाईपर्यंत अंधारच पडला आणि गाडी पार्किंग लावून आम्ही मंदिराकडे चाललो होतो. जाताना ही दुकानं आम्हाला पाहायला मिळाली. खूप मोठं असं मार्केट आहे तुळजापूरला. रस्त्याच्या दोन्ही बाजूने भरपूर अशी दुकानं आहेत. त्यानंतर मंदिराच्या परिसरामध्ये पण भरपूर दुकानं आहेत. गाडी पार्किंग केलेल्या अंतरापासून मंदिर खूप दूर होतं. तेवढं आम्ही चालत पूर्ण मार्केट फिरत फिरत मंदिराजवळ येऊन पोहोचलो आणि त्यानंतर आम्ही निघालो देवदर्शनासाठी. 3.5 शक्तिपीठापैकी एक असं हे तुळजापूरचं मंदिर, आई तुळजाभवानीचं मंदिर. संपूर्ण काळ्या पाषाणामध्ये हे बांधलेलं मंदिर अतिशय सुंदर आहे. दगडी कामामध्ये रेखीव काम आहे आणि खूप गर्दी, जशी काही रोजच इथं यात्रा भरते अशा प्रकारचं ते स्वरूप होतं. खूप छान होतं. आम्ही पहिल्यांदाच सगळेजण आमच्या घरचे तुळजापूरला आलो होतो. त्यामुळे बराच उशीर आम्ही इथं आजूबाजूचा परिसर फिरलो. त्यानंतर छान दर्शन घेतलं, पूर्ण परिसर बघितला आणि दर्शनाला जाताना रांगा होत्या दर्शनाच्या. पण हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की अशा जयघोष लोक करत होती आणि तो जयघोष करत करत कधी आम्ही मंदिराच्या दर्शनास गाभाऱ्याजवळ जाऊन पोचलो आम्हाला समजलंच नाही. संध्याकाळ झाली होती. आजूबाजूचा परिसर संपूर्ण लाइटिंग्सने झगमगीत चकचकीत केलेला होता. त्यामुळे ते अतिशय रेखीव आणि खूप छान असं वाटत होतं. लाइटिंगचं स्वरूप एखादा राजवाडा वगैरे असावा असं हे मंदिराचं स्वरूप आहे. खूप छान आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे मंदिर म्हटल्यावर जसे गड किल्ले वगैरे आहेत त्या प्रकारे असा मोठा भव्य दिव्य असा परिसर होता. खूप छान. संपूर्ण दगडी बांधकाम आणि छोटी छोटी अशी बरीच मंदिरं तिथं होती. ती मंदिरं आम्ही फिरून बघितली, दर्शन घेतलं, थोडा वेळ तिथं थांबलो, फोटो वगैरे आम्ही काढले आणि नंतर वरती पुढे गेल्यानंतर तिथे बसायला पायऱ्या वगैरे आहेत. त्या ठिकाणी आम्ही जाऊन बसलो. तिथून मंदिराचं स्वरूप खूप छान दिसत होतं. नवीन लग्न झालेली जोडपी वगैरे दर्शनासाठी येतात. त्यांचा गोंधळ वगैरे तिथं घालतात. ज्यांचं कुलदैवत तुळजाभवानी आहे अशी लोक भरपूर प्रमाणात तिथं येतात आणि आपल्या देवीचा गोंधळ वगैरे तिथं घालत असतात.
ते सगळं खूप बघण्यासारखं होतं. मुलांनी पण खूप एन्जॉय केलं आणि आम्ही तिथं बसून ते सगळं स्वरूप बघितलं. उंचावर असं पायऱ्याने बसण्याचे ठिकाण आहे. त्या उंचावर जाऊन जर आपण बसलो तर संपूर्ण मंदिराचा परिसर खूप छान दिसतो आणि आम्ही ते खूप छान अनुभवलं. आम्ही जेव्हा तुळजापूरला पोहोचलो तेव्हा आता अंधार होणार, रात्रीचं काय बघणार असं आम्हाला वाटलं होतं. पण रात्रीचं हे स्वरूप इतकं सुंदर होतं. बाहेर लाइटिंग्स वगैरे होते. मंदिराचा पूर्ण तो परिसर लाइटिंग्स लावल्यामुळे अजून सुंदर दिसत होता. मार्केट एकदम झगमगीत खूप सुंदर वाटत होतं आणि ते बघायला पण खूप छान वाटत होतं. आम्हाला फिरायला खूप छान वाटलं. आमचं तुळजापूरचं दर्शन झालं होतं, फिरून झालं आणि मग आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. परतीच्या प्रवासाला निघताना तुळजापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक लागतो. अतिशय आकर्षक असा हा चौक आहे. खूप छान वाटलं आम्हाला. मी ते बघितलं आणि 2 मिनटं गाडी तिथं थांबवायला सांगितली. आम्ही 2 मिनटं थांबलो, तो चौक बघितला, मी फोटो वगैरे काढले आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. रात्रीचे 9 वाजले होते. आम्ही पुढे जेवायला थांबणार होतो. तोपर्यंत सगळे गाडीत झोपून गेले. सगळ्यांना खूप झोप आली आता. आम्ही मध्ये जेवायला थांबलो होतो. जेवण वगैरे करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. दिवसभर फिरून सगळेच खूप दमले होते, त्यामुळे सगळ्यांना झोप येत होती. रात्रीचे 2 वाजणार होते आम्हाला पुण्याला पोहोचायला. साहेब पण खूप दमले होते आणि ते ड्रायव्हिंग करत होते, त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारत गाणी वगैरे बोलत आम्ही सगळेजण जागे राहण्याचा प्रयत्न करत होतो. भाऊ आमचे छान भजन बोलतात, तर ते भजन बोलत होते आणि त्यांच्या मागून मुलंही बोलत होती. खूप मजा आली आम्हाला प्रवासात. आणि अशा प्रकारे आमचा देवदर्शनाचा प्रवास खूप सुंदर झाला आणि आम्ही आता पुण्याला पोहोचणार आहोत थोड्याच वेळात. आम्ही पुण्यावरूनच प्रवासाला सुरुवात केली होती. आम्ही मुंबईवरून पुण्याला गेलो आणि पुण्यावरून आम्ही पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर असं पूर्ण देवदर्शन करून पुण्याला परत आलेलो आहे. रात्रीचे 2 वाजले आणि आम्ही पुण्याला पोहोचलो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि समृद्धी मंथन सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त रहा, निवांत रहा, स्वतःची काळजी घ्या आणि एकदा तरी सहकुटुंबासोबत देवदर्शनाचा आनंद घ्या. खरंच आपल्या कुटुंबासोबत खूप समाधान वाटतं. हा आमचा अनुभव आहे. धन्यवाद.